बंद दरवाजा. रात्र काळोखी होती. जुन्या हवेलीच्या दरवाजावर वारा जोरात झोकत होता. पत्रकार स्नेहा, जी हवेलीच्या रहस्याचा शोध घेण्यासाठी आली होती, तिच्या हातात टॉर्च धरून पुढे चालत होती. दरवाजाबाहेर विजांचा कडकडाट आणि भिंतींवर पसरलेले जुन्या काळातील रक्ताचे ठसे तिच्या हृदयाचे ठोके वाढवत होते. स्नेहा आत गेली. हवेत घासाघास आवाज, धुके आणि अंधार. अचानक दरवाजा आपोआप बंद झाला. ती धडधडत पाहते, पण कुठेही कोणी दिसत नव्हते. ती घाबरून दरवाजाकडे वळली. टॉर्च जळत होती आणि त्या प्रकाशात तिने पाहिलं, वजा तळघराच्या कोपऱ्यात एक जुनी डायरी आणि कॅसेट ठेवलेली होती. तिच्या नावे आधीच काहीतरी लिहिलेलं होतं, जर हे तुला सापडलं तर सावध रहा. तिने डायरी उचलली. पानांवर जुनी नोंदी, रहस्य आणि धोकादायक संकेत होते. त्याच क्षणी पावलांचा आवाज जवळ येतो. तिने मागे वळून पाहिलं. वजा काळा मुखवटा घातलेला माणूस हळूहळू तिच्या दिशेने येत होता. ती झेपावली, पण तो तिच्या समोर नाही, तर त्याचं प्रतिबिंब एका तुटलेल्या आरशात दिसतं. धक्कादायक सत्य. वजा, तो माणूस तिचा जुना सहकारी अरुण, जो काही महिन्यांपूर्वी अचानक गायब झाला होता. लोक म्हणाले तो मृत, पण हवेलीच्या रहस्यमय शक्तीने त्याचे सावट जिवंत राहिले होते. स्नेहा थरथरत होती, पण धाडस दाखवण्याशिवाय काहीच उपाय नव्हता. तिने कॅसेट प्ले केली. अरुणचा आवाज ऐकू आला. जर तू हे ऐकतेयस तर मी आधीच मेलोय, पण माझं सावट अजून जिवंत आहे. सत्य उघडण्यासाठी फक्त धाडस आवश्यक आहे. स्नेहा तळघराच्या मध्यभागी गेलेली जुनी खोलीत प्रवेश करते. तिथे धुसर छायेत अरुण दिसतो. सत्य दाखव, ती ओरडते. अरुण हसतो, पण सावट हलतं आणि जुनी फोटो आणि दस्तऐवज हवेत उडतात. स्नेहा लक्षपूर्वक ती कागदपत्रे गोळा करते. तिला समजते की हवेलीवर भूतकाळाची बंदिश आहे आणि फक्त सत्याची खोज करूनच ती सोडवता येईल. स्नेहा बाहेर पडते, परंतु हवेली अजूनही शांत नव्हती. वाऱ्याचा धुकाहितले स्वर, दरवाजांचा खडकाट आणि कोपऱ्यातून येणारा आवाज वजा सर्व काही तिच्या हृदयाला दडपण आणत होते. तिने हिंमत धरली आणि सर्व कागदपत्रे पोलिसांकडे दिली. हळूहळू हवेलीची गूढशक्ती हलकी होऊ लागली. अरुणच्या सावटाचे प्रतिबिंब मंदावत गेले. शेवटी स्नेहा गावात परतली. वारा शांत आणि रात्र थंड होती. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, कधी काही गुपित हवेत उडून जाते, पण त्याला सामोरं जाणं हेच खरी धाडस आहे. भीती नको. स्नेहा गावात परतली, जिथे लोकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. हवेली आता फक्त भूतकाळाची आठवण राहिली, पण सत्य उलगडलं होते. आणि स्नेहा जाणली की धाडस, हिंमत आणि सत्य शोधण्याची इच्छा असेल तर कोणतीही रहस्य अशक्य नाहीत.